मोह म्हणजे काय हो? एखादा माणूस कीर्तनात बोलत असला, माझं सारखं लक्ष त्याच्याकडे जात असलं आणि तरी त्या मूर्खाच्या ध्यानात येत नसलं तर समोर बसलेले सद्ग्रस्त सांगता, महाराज त्याच्याकडे ध्यान देऊ नका, ते आमच्या गावातलं मोगाम आहे. तुम्हाला नाही कळलं मोगाम? आमच्या गंगथडीचा शब्द आहे म्हणून सांगितलं बरं. आमच्या गोदावरीच्या काठाचा शब्द सांगितला मी तुम्हाला. लक्षात ठेवा. हे लोक आता आपण कोरोनाचा काळ गेला पाहिला, ज्याच्या गळ्यात माळी होत्या त्यांनी काढून टाकल्या कोरोनात. आता मी एक जणाला म्हणलं, भाऊ तुम्ही कम माळ काढली हो? ते म्हणले, महाराज तुला का कळतं, त्याच्यानं व्हिटॅमिन्स वाढतं. आणि मी म्हणलं काय असतं व्हिटॅमिन्स? ते म्हणलं मायनाक्षभर तू काढून पाय, मग तुला कळण काय असतं. आता आपलं माळेर तर सगळं चाललंय, ते काढल्यावर कसं काय जमन? नाही ना, कठीण आहे. हे आता 2 वर्षाचा काळ, जसं तुमचं बंद पडलं होतं तसं आमचं बंद पडलं होतं 2 वर्षात. आमच्याही गाड्या घराने लागल्या होत्या. आम्ही तेवढ्याच जाग्यात घी मागं घी पुढं, टाक मागचा गेर टाक पुढचा गेर, बाहेरच जाता आहे ना कुठं. मला कोणीतरी फोन लावला अरविंद महाराज, मला म्हणले महाराज एका जागेवर गाडी उभी करीत जाऊ नका. म्हणलं कमून? ते म्हणले एका जागेवर गाडी उभा केली की माती टायर खाऊन घेते. आता मातीने टायर खाल्ल्यावर मी काय खावा प्रश्नच आहे ना. मी म्हणलं काय करायचं, काही नाही, आपण तेवढ्या जाग्यात फिरवायचो. मी काय केलं, तेवढ्या जाग्यात घी मागं घी पुढं. आता गल्लीत तर कुत्रं बाहेर येऊ देत नव्हती, ती दांडकी घेऊन उभाच होती. म्हणून धरलं की ठोकलंच. आपलं काही शरीर एक मार खायला की मी आपलं घराच्या आत बसायचो. मोकार कोणाच्या काय नादी लागा. पण मी 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलो. आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं. सुरुवातीला 2-3 महिने घरी राहिलो. घरच्याला म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, माझ्याकडे बघून वाटत नाही म्हणून सांगितलं. आपला जाता जाता केला इशारा. 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलं. आमच्या घरच्यांनी जीव लावला. सकाळी उठलं, पोहे करू का महाराज, उपीट बनवू का महाराज, उपमा खाता का महाराज, मसाला डोसा बनवू का महाराज, पाणीपुरी खाता का महाराज, तुमच्याकडे धपाटे असतात का? असं तुमचं आमचं सारखं आहे राव. मग काही लय अवघड नाही. मला वाटलं काही बदल आहे का, पण सांग. आमच्याकडं नवरा नीट राहिला तर ठीक नाही, त्याला धपाटे करतात. तुमच्याकडे नाही माहीत बरं, आमच्याकडे सांगितलं मी. कठीण आहे हो. 2-3 महिने जीव लावला. 2-3 महिन्याने घरच्याच्या ध्यानात आलं. 2-3 महिन्याने घरच्या ध्यानाला 2-3 महिन्याने घरच्याला वाटलं ही कुठं जाय ना आणि कुठून काही याय ना. 2-3 महिन्याने मला घरच्याने विचारलं, म्हणजे महाराज, म्हणलं काय आपलं कवर बंद आहे काय नो? हाताकडं नका पाहू, कीर्तन सांगितलं मी फक्त तुम्हाला. 2-3 महिन्याने मी घरच्याला म्हणलं, अरे जोपर्यंत सगळं जोपर्यंत सगळं बंद आहे तोपर्यंत आपलं बंद राहणार आहे. बाई महाराज, म्हणलं काय घरी राहणं आपल्याला परवडतं का? मी म्हणलं मी आळंदीत एवढंच शिकलो, मला दुसरं काही येतही नाही. बाई महाराज, मी काय तुम्हाला भांडे घासा म्हणते का धुणं धुवा म्हणते का फरशी पुसा म्हणते? एकदम सोपं काम. मी म्हणलं कोणतं काम करू मग? मी म्हणलं एकदम सोपं काम देते तुम्हाला. म्हणलं कोणतं? तुम्हाला काय करायचं एकदम सोपं? मी म्हणलं कोणतं? तुम्हाला काय करायचं एकदम सोपं? आणि मी म्हणलं पण कोणतं? आणि तुम्हाला काय करायचं एकदम सोपं? अरे म्हणलं पण कोणतं? मला धाकच पडलं ना. पाणी यांनी कसं कानात टोकरले, यांना वाटलं कोणतं सांगता सांगता तर त्याचेच पैसे घ्यायचेत. मला काय करू, अवघड आहे सगळं. 2-3 महिन्याने मला घरच्याने काम सांगितलं. म्हणले महाराज तुम्ही कमराला उपारणं बांधताना? म्हणलं हा. काही नाही म्हणले, ते सोडायचं आणि मागून वटील बांधायचं. आम्ही उसातलं गवत खुरपिलं का तुम्ही त्याच्यात भरायचं आणि बांधा आणून टाकायचं. सोपं आहे. म्हणलं काय अवघड नाही. अवघड आहे महाराज, कठीण. पण हे बघा, आपण कर्मभूमीवर आलेले माणसं, कर्म केल्याशिवाय मरू नये. जे काय आपल्या वाटाला कर्म येईल ते आपण केलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, म्हणोच नाही धनंजया जिया परी, जगायला नाही म्हणायचं नाही. काही लोक फाशी घेतात, औषध पितात. हे बघा, मी फाशी औषध घेणाऱ्या लोकांसाठी बोलतो. ज्ञानोबाराय म्हणतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, अण्णा मनोच नाही धनंजया जिया परी, जगायला नाही म्हणायचं नाही. एखादा मला जगायचंच नाही, मरायचं मर, पण ध्यानात राहू दे, तुला पुन्हा माघारी यावं लागतं आणि तेवढे जागा अंतर भरूनच काढावं लागतं. तो आहे बापाचे आणि तुला सुट्टी नाही. आहे का सुट्टी? नाही. त्याचं कारण इथं जगावंच लागतं, इथं जगायलाच यावं लागतं. बरं महाराज, मी म्हणलं काय हरकत नाही, आपण कर्मभूमीवर आलेले माणसं, आपण कर्म करायचं. निघालो मी आपलं वटी केली, त्यांचं गवत उचलायचो, बांधार आणून टाकायचो. काही रस्त्याने जाणारे लोक मला पाहायचे. त्या काळात होते फुगीर लोक, काही मास लावलेली, काही लोक रस्त्याने जाणारे माझ्याकडे पाहायचे. आता मी म्हणलं तिला मधली सुट्टी का आहे रे? मधली सुट्टी असते ना जेवायला. ते म्हणले महाराज 2 वाजल्याच्या पुढं असते. आता मला पोटात भूक लागलेली, वरतून ऊन पडलेलं, सगळ्या अंगाला घाम आलेला माझ्या. मी ते उचलायचो, बांधार आणून टाकायचो. रस्त्याने जाणारे लोक, एक जण मोटरसायकलीवर चालला होता रस्त्याने चाललेला होता. 2 जण होते. मागचा पुढचल म्हणतो, महाराज तो धोरणाला लागला रे. पुढचा मागच्याल म्हणतो, महाराजाचं हो वाटुळं, चांगल्या पुरीचं घर घातलं त्याचं काय. आता पाकिटं नेऊन जायकडे धरणाला वळण थोडंच घालतो मी, तिलाच नेऊन देतो घरी गेलेत. पण कठीण आहेत महाराज. जे लोक डोक्यावर घेतात ते पायाखाली कधी टाकतात कळत देत नाही. दुर्दैव आहे. एक जण तर पठ्ठ्या माझ्या जवळ आला
आणि मला सांगितलं महाराज, कमरं बांधून लोकांना सांगितलं जगात देव आहे. कुठे तुमचा देव महाराज? तुमचा देव दिसत का नाही महाराज? हजारो लोक मारताना पाहिले महाराज. कोणी एखाद्या पेशंटला भेटण्याकरता तुमचा देव येत नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज. कोणी एखाद्या पेशंटला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये तुमच्या देवाने टाकलं नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज. कोणी एखाद्या पेशंटला बेड देण्याकरता तुमचा देव आला नाही. कुठे तुमचा देव? मी त्याला सांगितलं, दादा त्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात जर माझा देव नसताना तर तुला आजच्या मंडपमधलं एकही जिवंत दिसलं नसतं. माझा देव होता म्हणून आजच्या कीर्तनाला आपण सगळे जिवंत आहो, कधी विसरू नका. हे माझ्या देवाचे उपकार आहेत. विटेवरती उभा नव्हता, कटेवरती कर नव्हते, खाली आला होता, प्रत्येकाच्या घराघरात समोर जात होता आणि प्रत्येकाला सांगत होता. खाकी वर्दी अंगामध्ये घातली होती, हातामध्ये काठी घेतली होती आणि प्रत्येकाला सांगत होता, दादांनो घराच्या बाहेर निघू नका ना रे, तो माझा देव होता. तुम्हाला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होता, तो देव माझा होता. तुमची ॲम्ब्युलन्स चालवत होता, तो देव माझा होता. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता, तो देव माझा होता. तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता, तो देव माझा नव्हता. कळलं त्याला धन्यवाद. ज्याला नाही कळलं त्याने आंघोळ्या करून या उद्या सांगतो. काय बाबा कीर्तन करार कीर्तन अवलंबून नाही, खाली बसणाऱ्यावर कीर्तन अवलंबून असतं. कोणी मरेल चेरी बसलेली असते, कोणी डमट पाहते माणसाकडं. माझ्यासारखा पातळ महाराज हो ते असं पाहते माणसं. त्याचं मा 56 जन्माचं वैर होतं जसं ते असं दमा धरतं माणसं. परवा दिवशी तो एक म्हातारं इकडून बसलेलं होतं, मायकडं पाहून असं करायचं. म्हणलं फुटाने खातं काही मिळलं नाही याच. कठीण आहे महाराज हे लोक. हे ऐका लक्ष अवघड आहे, हे अवघड आहे. लक्षात ठेवा, आपण जर देवाला मानलं नाही तर आपलं जीवन निरर्थक होईल. आपल्याला जर आपलं जीवन सार्थक बनवायचं असेल, आपलं जीवन सार्थक व्हावं असं वाटत असेल तर महाराज आम्ही काय केलं पाहिजे सांगा ना. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात एवढ्यामध्ये आवलीने आवाज दिला. आवली कोण माहिती आहे तुम्हाला? तुकोबारायांची पत्नी. आवली ओ महाराज कुठं? महाराज म्हणले, अरे मी डोंगरावरती भजनाला चाललोय. महाराज तुम्ही मला पहिला डोंगर पाहावा लागतो, मला दुसरा डोंगर पाहावा लागतो आणि मग तुम्ही तिसऱ्या डोंगरावर सापडता. महाराज तुम्ही कोणत्या डोंगरावर चाललात सांगून जा. 3 रस्ते लागतात मला 3 डोंगर पाहावं लागतात आणि मग तुमच्याकडे यावं लागतं. खरं सांगू, मी 3 डोंगर पाहून तुमच्याकडे येते, मला त्रास होतो याचं दुःख नाही हो, पण मी येऊपर्यंत तुम्हाला उपवाशी राहावं लागतं याचं मला दुःख वाटतं. याला पतिव्रता म्हणतात. काय ताकद असेल बा. तिने सांगितलं, महाराज तुम्ही कोणत्या डोंगरावर चालले सांगून जा. महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही हो, पतिव्रतेचा नियम आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचा. गुरुचरित्र पारायणामध्ये 31वा 34वा आणि 36वा अध्याय वाचा. पतिव्रतेचे लक्षण सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं. पती जेवल्याशिवाय पत्नीने जेवू नये. पंक्तीत सुद्धा नाही, पंक्तीत जेवत जा, पंक्तीतलं काही नाही, पण घरी असल्यावर पती जेवल्याशिवाय पत्नीने जेवू नये. आणि ऐका दुसरा नियम, लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत मालकाला एकदा सुद्धा माघारी बोलायचं नाही. ती पतिव्रता. झोपले का तुम्ही? झोपा बाई. महाराज मी तर कावा धावत येते आणला, तू नाही बसत याच्यात, मग तुला नियम दुसरा काढायला. पतिव्रतेचे नियम आहे. महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही. तुम्ही कोणत्या डोंगरावर चाललात सांगून जा. महाराज म्हणले, ए तुला पहिला डोंगर लागन, तुला दुसरा डोंगर लागन, दुसरा रस्ता लागन आणि तुला तिसरा रस्ता लागल. एक काम कर, 3 रस्ते लागले, भाकरीचं टोपलं घेऊन ये आणि कोणत्या रस्त्याला कान लाव, ज्या रस्त्यातून तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईन त्या रस्त्याने. काय अधिकार होता बा महाराजाच्या भजनाचा? महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ते अधिकार होता काय? आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल आहे. महाराज भजन करायला लागले तर वृक्ष, वेली, पानं, फुलं, तुकोबाराय संग भजन करू लागायचे. काय अधिकार होता बा महाराजाच्या भजनाचा? हो, आपल्यात आणि त्यांच्यात बदल आहे. मी एकदा आळंदीन गावाकडे आलो, सकाळी उठलो मारुतीच्या दर्शनाला गेलो. मी आळंदीन शिकून आले काय नियम करायचं म्हणून नियम केला. मारुतीला पाणी घातल्याशिवाय कोणाला बोलायचं नाही. काही जेवतानी बोलत नाही. आपण वाढायला गेलो, घ्यान भाऊ, ते होतं तुला कळत नाही कारण मी बोलत नाही जेवतानी, वाढायला काय वाढायचं ते, काही जेवतानी बोलत नाही. तसं मी आपलं पाणी घालूस तर बोलायचं नाही असा नियम केला. मग मी आपलं तांब्या भरून पाणी घेतलं आणि मारुतीच्या अंगावर पाणी घालीत होतो. आमच्या गावातला एक जण मला आवाज देत होता, अय महाराज, तिकडून आवाज देत होता. काहीला धोरणं नसते.
काही सप्त्यातले वर्ण खात नाही, त्याला धोरणं येत नाही. काय करा अवघडी. मी त्याला खुणवलं, अरे बाबा मी बोलत नाही, नंतर बघू. पण कैला तरी मला अय महाराज मारतील. म्हणलं तू थांब, याच्याकडे पाहतो. म्हणलं याचं काय धोरण आहे, बाहेर जाऊ. बाहेर गेलं. म्हणलं काय रे, त्याने माझ्याकडे पाहिलं. तेव्हा मला महाराज. म्हणलं काय आळंदीला होता का? म्हणलं हो आळंदीला होतो. को इथून बी एक बे सुरू करते. म्हणलं हो आळंदीला होतो. आणि मग भजन येत असन. मी म्हणलं मी काय रणगाडा शिकायला गेलतो का? भजनच येत असेल ना मला भजन येतं. मला एक काम कर ना, काय आपल्या बंगल्यात येईन भाजनाला. मी म्हणलं येईन बा, मला ना दे भाजनाचा. मी म्हणलं काही हरकत नाही, येईन. मला नीट तर बोलाव ना. मला म्हणला बाबा एकटा येऊ नको. म्हणलं मग तो हा सगळा ताफा घेऊन ये. मै काय पार्टी आहे का काय ताफ्याला? पण ऐकून घ्यावं लागतं. धंदा गोड बोलून करा म्हणतात स्वपन महाराज. जे गोड बोलतंय त्याचं चलतंय सध्या. जे खौट मोठ बोलतं म्हणजे त्या महाराजात नाक तारीख घ्यायचो ते खौट बोलत कीर्तन कठीण मार. जे गोड मी नाही बोलत बा ज्ञान. कोई माणसं म्हणते आम्ही खरं बोलत होतो, लोकल टोच होतो. मारायला खरं बोलतो का? तो थोबाड बंद होईना कशाला खरं बोल. ज्ञानोबा म्हणले साचानी मवाळ. खरं बोल पण कसं बोल, गोड बोलता आलं पाहिजे. गोड बोलता आलं पाहिजे माणसाला. जे गोड बोलतं त्या. मी म्हणलं काय हरकत नाही बा, येईन मी. मला ना दे भजनाचा. मी मंदिरात गेलो, पुढून टाळा अडकिले, मागून पखवाद अडकिला, इकडून पेटी अडकिली, इकडून इना अडकिला. उचलत नाही तरी जोर लगा की हाईस गा ते उचललं आणि त्याच्या बंगल्यात आणून मांडलं. ते वटीरला झाकण नसतं ना, त्याला पोर्च का काय म्हणतात ना, त्याच्यात आणून मांडलं. आणि 10 वाजता आमचं भजन सुरू झालं. 10 वाजता आणि आमचं भजन सुरू झालं. आणि 10 वाजता हे बाहेर आलं. मला म्हणला बाबा. म्हणलं काय लागतं भजनाला? म्हणलं कप एंट्री द्या आम्हाला प्यायला. अरे तासामागं चहा लागतो, देतो ना आपण काय भिकारी काय? मला 10 वाजता त्याने एक कप चहा आणून दिला. पुढचं गेटचं कुलूप लावून घेतलं. मोठले कुत्रे बाहेर सोडले आणि आतमध्ये जाऊन झोपलं. ते पाठ 5 पर्यंत त्याची आमची भेटत नाही. मध्यरात्री आमचे भजनी दमले. ते म्हणले महाराज आम्ही शेतीत काम केलं, तू आपलं चलू दे. म्हणले आम्ही चाललो दादा. आणि मी म्हणलं तुम्ही कसं काय जाणार? ते म्हणले आम्हाला जाता येतो. कोईच्या हातात काठ्या होत्या आणि कोईच्या हातात बॅटरी होत्या. कोईनी गेटवर बॅटरी की चमकिले, कोईनी कुत्र्यावर काठ्या उघडल्या आणि कोईनी गेटून उड्या मारल्या. मी आपलं बसल्या पाहिलं. मी म्हणलं आपण का गेटवर चढलो आणि आपलं का धोतर गेटला गुतलं आणि आपलं का धोतर फाटलं. उद्या कीर्तनाला जायला धोतर नाही आपल्याला. कशाला कोणाच्या नादी लागायचं? ठाईचा पैसोनी कराय काय? मी म्हणलं जाऊ द्या चला एका. पण मोकार कोणाच्या दारात काय बसावं म्हणून मी काय केलं माहिती आहे का? पाठ 5च्या बारील 2चा स्वर धरला आणि काकडा सुरू केला. उठा उठा साधू संत साधा फुलाली हित. आपला काकडा. याची सकाळची झोप मोडली आणि झोप मारल्याबरोबर ते बाहेर आलं डोळीचं. मला म्हणला बाबा. म्हणलं काय? अरे कवर उठा आता जाण घरी. म्हणलं तुला काही लाज आहे का नाही रे? बाकीच्या कुठं आहे? म्हणलं बाकीच्या गेटून उड्या मारता आल्या, मला कुठं धोत्रामुळं मारतात, तुला लाज नाही रे? लाजाचं काय बाबा? आपल्या घरात 10-20 लाख रुपये आलते, कुठं वॉचमॅन ठेवा म्हणून तुपलं भजन ठुला. आपल्याला का हरिखे का काय म्हणला त्याचा? आपल्यात त्यांच्यात बदल आहे. काय महाराजाचं भजन होतं. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणतो. काय अधिकार होता आपल्यात त्यांच्यात बदल. आपण उगं घरी जा आणि आपल्या मालकाला म्हणावं मालक महाराज रात्रीच्या महाराजांनी सांगितलं तुम्ही जेवल्याशिवाय मी जीव नाही. आणि तुम्ही शेतात कोणत्या जाता मला कळत नाही. नेमकी तुम्ही कोणत्या शेतात चालले सांगून जा. इकड्या शेतात चालले का इकड्या शेतात चालले? तो म्हणला बघ मी धुंदीत असतो, मी कुठं जाऊ शकतो. तुम्ही म्हणा उत्तर समर्पक नाही. एखादी खून देऊन जा. नेमकी कोणत्या रस्त्याने मी तुम्हाला डबा घेऊन येऊ मला सांगून जा. तेव्हा मी काय रात्रीची महाराज कीर्तनाला नव्हतो काय? होतो पेलेलो पण होतोच ना. मला काय माहीत नाही का महाराजांनी काय सांगितलं? मला माहिती आहे काय सांगितलं. घाबरू नको, तू माझ्या जेवणाचा डबा घेऊन ये. तुला 2 रस्ते लागते, एक इकडं जाणारा एक इकडं जाणारा. डबा खाली ठेव, रस्त्याला कान लाव. तुझ्या रस्त्यातून पेताड आवाज येईन, त्या रस्त्याने मी त्या रस्त्याने गेलेलो. आपल्यात त्यांच्यात बदल आहे. महाराज काय जीवन होतं बा महाराजाचं. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ते अधिकार होता महाराजाच्या. महाराजांनी सांगितलं टेन्शन. भाकरी घेऊन ती घरी आली आणि हातरल्या अशा भाकरी थापल्या. अशा हातर भाकरी थापल्या आणि चुलीवरती भाजल्या. ऐका जुन्या काळामध्ये हातावर भाकरी थापायची आणि चुलीवरती भाजायची. आता या आजीबाई बसल्या यांना माहिती आहे. 8 अंजाडीची भाकर करायची. एकच खाईन गपच राहाय. भाकरीचं नाव होतं त्या. अशी भाकर त्या
आमची आई पहाटे 3 वाजता उठायची भाकर थापायला. ऊसतोडीला जावं लागायचं. ऊसतोडी कळते ना तुम्हाला? ऊसतोडीला आमच्याकडे येतात ना बीडबारशीट लोक तुमच्याकडे ऊस तोडायला असे ते ऊस तोडायचं काम. आणि मग काय झालं, 6 महिन्याचा काळ ऊस तोडीचा राहायचा. आमच्या गावात वैकुंठवासी लक्ष्मण महाराज बाठेबाबा होऊन गेले. फार विद्वान होते, फार विद्वान. ते आम्हाला ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायला द्यायचे. सार्थक महाराज त्या काय माझ्या पाठ होत नसायच्या. असं म्हणतात ज्याची तब्येत कमी असते त्याला भांडणाचा नाद असतो. आता माझा दिवस त्याच्यातच निघून जायचा. माया काय पाठ होत नसायच्या. पण ऐका आमची आई ऐका पाठ 3 वाजता उठायची आणि हातरल्या भाकरी थापायची. हातरल्या भाकरी थापायची आणि हातरल्या भाकरी थापायची चुलीवर भाजायची. महाराज त्या अशा आवाज यायचा माझ्या कानात. पाठ मी 3 वाजता उठून बसायचो. ऐका मी 3 वाजता उठून बसायचो. काय करावं म्हणून अंथरुणावर बसलो ना, मी हातामध्ये ज्ञानेश्वरी घ्यायचो 3:30 आणि 3 वाजता ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायचो. परिणाम मी कीर्तनकार झालो. उभ्या महाराष्ट्रभर फिरतो. माझ्या आईचे उपकार. माझी आई 3:30 उठायची. आईचे उपकार आहेत माझ्या. माझी आई 3:30 उठ. आता तुम्ही 9 वाजता उठाता, तुमच्या पोरांना काय करा? काही नाही महाराज, म्हातारपणाला आमच्या कमरात लाद घाला, गावाच्या बाहेर काढून द्या, एवढीच इच्छा. तुम्हाला लवकर उठावं लागेल माता मावल्यानो. आणि तुम्हाला तुमच्या पोराला शिकावं लागेल जवळ बसून. भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. तुमचं पोरग मरेपर्यंत तुम्हाला सांभाळील महाराज. त्याला तुम्हाला आधी शिकवावं लागेल. हो काय ताक. हातरल्या भाकरी थापल्या आणि त्या अशा चुलीवर आणि अशा भाकरी त्याच्यात मांडल्या त्या टोपल्यामध्ये. आणि हिरव्या मिरच्याचा ठ्याचा त्याच्यात ठ्याचा कळतो तुम्हाला हिरव्या मिरची. आम्ही एकदा कोल्हापूर भागात जेवायला आणि नवऱ्यान बायकोला आवाज दिला म्हणजे काय, अरे बाबाला चटका दिना. मी पळायला रस्ता पाहत होतो मागून करून. आहे का गेलं आपलं पळून. बाई आली म्हणली बाबा. म्हणलं काय कुठं देऊ चटका? म्हणलं ताटातच द्या बाई, आपलं काय शरीर एक चटका घ्यायला कठीण. हिरव्या मिरच्या त्याच्यात टाकला, एक तेलाची धार, वरून भाकर बांधली, टोपलं डोक्यावर घेतलं आणि ऐका माय बाप रस्त्याने चालली. 3 रस्ते लागले. आता बरं का कथा सगळ्याला माहिती आहे, मी त्यातला भाव फार गोड सांगणार आहे, भाव घ्या. 3 रस्ते लागले. डोक्यावरलं टोपलं खाली ठेवलं आणि डोक्यावरलं टोपलं खाली ठेवल्याबरोबर खाली ठेवल्याबरोबर रस्त्याला काढलं. विनेकऱ्यांना इकडं सरको का थोडं, असं करायचं का? बरं विनेकरी थोडं मामा इकडं सारखा बाबा, तुम्ही थोडं अलीकडं सारखा. हा कुठं काय ताण घेता? हा सारखा अलीकडं. आणि जमलं आता दिसतोय मी बरोबर तुम्हाला? आता काही अडचण नाही ना? बरं आता बिंदास राहा. काय बारीक बाबा असला की लांबून दिसत नाही, बाकी काही नाही. बरोबर ऐका त्याने ते रस्त्याला कान लावला आणि 3 रस्ते आणि एका रस्त्यातून आवाज आला, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय. सर असा आहे, असाच आवाज ठेवा. मला विको लागत नाही, काही नाही, मला गाताच येत नाही. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आवाज काय गोडा. तुकोबारायच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि सावता महाराजाचा मळाच विठ्ठल विठ्ठल म्हणायची. ताकद होती भजनाची. कशाची ताकद होती? भजनाची ताकद होती. महाराज काय महाराज ताकद असेल. महाराज पायाखालची माती, कानात आवाज आला आणि आवाजाच्या दिशेने पळायला लागली बाई. माझा नवरा उपाशी. खरं सांगा तुम्ही, कल्पना करा. आता श्रावण महिना चालू आहे, खोटं बोलत नाही कोणी. ऐका खरं सांगा, रस्त्यातून जर तुम्हाला आवाज आला असता, तुम्ही मालकाच्या भाकरी घेऊन गेले असते, गावात सांगायला आले असते. किती कमायला. आता इथं माझ्यासमोर अशा बसलेल्या 16 सोमवार आहेत, त्यांना पण नवऱ्याला भाकर नाही. आता नावं नका सांगायला लो मला, परत तुम्ही एकीमेकीत म्हणता कोण होती. मी आपला अंदाजे टोला मारलाय बरं का, मी तुमच्या गावचा नाही. ऐका हो माय बाप. ऐका, खरा परमार्थ कळला कुठं पाहता? खरा परमार्थ कळला कुठं? आवलीने पाया विचार केला नाही, पायातून आवाज. काही आम्ही आळंदीच्या सोहळ्यात पाहतो, आमच्या पैठणच्या सोहळ्यात पाहतो, आम्ही सोहळ्यात पाहतो, काही महिला तिकडं असते, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. सगळ्या दिंडीत आणि सगळ्या सोहळ्यात त्यांचाच आवाज, ज्ञानबा तुकाराम ज्ञान. आणि मी म्हणलं घरचा ज्ञानबा साऱ्या गावात भीक मागवतो 15 दिवस. मै बायको पंढरपूरला गेली, कोणी भाकर द्याता माल खायला? भाकर द्याता कोणी माल खायला? भाकर नाही माल, आणि त्याला भाकर नाही खायला. आणि इकडं ज्ञानबा तुकाराम. घरच्या ज्ञानबाल जीव लावी कड्याला कोणी लावते? काय अवघड आहे महाराज. खरं लपलंय आणि खोट्याचा सुळसुळाट झालाय, अवघड झालंय. जरा बघा ऐका 1 मिनिट ऐका. आता ऐका. महाराज ती रस्त्याने चालली आणि काट्याची फांदी आली, एक काटा तिच्या पायामध्ये भस्करला आणि आतंकाने वेदना झाल्या. कोणी आहे का रे?
कोणी माझ्या पायातला काटा काढेल का रे? आवाज द्यायला लागली. इतक्यामध्ये तिला एक माणूस दिसला. काय करत होता? गुराखी दिसला. गुराखी काय करत होता ऐका. खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी चारतसे, धेनू सावळा जग जेठी. गाया चालणारा गडी. गुराख्याला, गुराखी दादा, माझ्या पायात काटा शिरला रे, माझ्या पायातला काटा काढतो का? धावतच आलं, पळतच आलं आणि तिचा पाय स्वतःच्या मांडीवरती घेतला. ऐका बरं, आता तो गुराखी कोण आता तुम्हाला सगळ्याला माहिती. जगाच्या मालकाने तिचा पाय मांडीवरती घेतला. ऐका ऐका, तिकडे बोलणारी बोल नका. सभा मंडपमध्ये तुम्ही बोललात का खणकून आवाज बाहेर येतो पा. ऐका ऐका, हे बघा, जगाच्या मालकाने तिचा पाय मांडीवरती घेतला. ऐका, जगाच्या मालकाने तिचा पाय मांडीवरती घेतला. आपला पाय त्याने त्याच्या मांडीवर घ्यावा एवढं आपलं अजिबात पुण्य नाही. पण लक्षात ठेवा, या जन्मात एवढं पुण्य कमवून ठेवा किमान पंढरपूरचे पाय त्याच्या माथ्याला लागतील. याच्यापासून जर आपण वंचित राहत असाल तर आपले इतके दुर्भाग्य माणसं जगाच्या पाठीवर कुणी नाही. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. वा वा. महाराज त्याने ते पाय असं मांडीवरती घेतला. काटा काढण्याचे 2 नियम आहे. आपण सगळे शेतकरी माणसं आहात, मी आठवण म्हणून सांगतो तुम्हाला कोणते नियम आहेत. 2 नियम आहेत. पहिला नियम आहे, ज्या बाबळीचा काटा शिरला का तिच्याकडे पाहून वाकुल्या दाखवा लागा. त्यात तुम्ही काटा नाही काढला, कोणाचा काढला? काटाच काढीन नाही, तो काटा वेगळा आणि हे वेगळा आहे. आणि दुसरा नियम आहे काटा काढण्याचा, जिथं काटा भास्करला तिथली जागा जर दिसत नसन आणि मग तिथं का वॉटर फिल्टर थोडंच होतं. जगाच्या मालकाने का आता संपला. हे बघा, काट्याचा आणि देवाचा संवाद सांगतो. काटा बोलतोय देवाला आणि देव बोलतोय काट्याला. ऐका बरं, काटा बोलतोय देवाला आणि देव बोलतोय काट्याला. काटा बोलतोय देवाला काय? ऐका, देवा, ए देवा, मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो, बोचलो, रुजलो देवा, आता मी नरकात जाईन का रे? काटा बोलतोय देवाला. काय बोलताय का? काटा बोलतोय देवाला, देवा, मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो, बोचलो, रुजलो देवा, आता मी नरकात जाईन का रे? आता देव बोलतोय काट्याला. ऐका बरं, देव बोलतोय काट्याला. देव सांगतो, काट्या, माझ्या भक्ताच्या पायात टोचण्याआधी, बोचण्याआधी, रुजण्याआधी तू माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाला शिवलास. तुझी जीभ आधी कुठं लागली? माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाला लागलीस. ऐका, एक माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाची अशी ताकद आहे, माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाची अशी ताकद आहे. लक्षात ठेव की आता तू पुढच्या जन्मात नरकात जाणार नाहीस किंवा बाबळीचा काटा होणार नाहीस. काट्या, तू पुढच्या जन्मामध्ये बाबळीचा काटा न होता, काट्या, तू पुढच्या जन्मामध्ये बाबळीचा काटा न होता माझ्या बायकोच्या म्हणजे रुक्मिणीच्या अंगावरचं एखादं सोन्याचा अलंकार होशील एवढं पुण्य प्राप्त झालंय काट्या तुला. कशाने? माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाने. वा वा. आता काटा शेवटचा प्रश्न विचारतो बरं. काटा शेवटचा प्रश्न विचारतो, देवा, तुला 56 प्रकारचे भोग उज्जैनला खायला भेटतात, तुला 56 प्रकारचे भोग पंढरपूरला खायला भेटतात, तरी सुद्धा 56 प्रकारच्या भोगाचा त्याग करून तू इथं आलास आणि हिच्या पायाचं रजकण खातो. असं हिच्या पायाच्या रजकणात काय आहे? काय आहे? मी एकटा येत नाही. का देवानं सांगितलं मी एकटा येत नाही, माझ्या सहित अखंड देव धावत चालतात. कशा करता? रजकण खाण्याकरता. आता संपला माझा दृष्टांत, मला उत्तर द्या. आवलीच्या पायातला काटा काढायला जगाचा मालक येतोय, तिच्या पायाचे रजकण खातोय. आवलीने भजन केलं असं कोणत्या ग्रंथात आलं का? नाही आलं. आवलीने पंढरपूरची वारी केली असं चरित्रात नाही. आवलीने भजनही केलं नाही आणि तरी पंढरपूरचा देव येतो आणि तिच्या पायाचं रजकण खातो. काय ताकद आहे तिच्यात? ऐका ऐका, काय ताकद आहे सांगतो. अनवाणी पायाने तुकोबारायला भाकरी घेऊन जायची. अनवाणी पायाने माझ्या तुकोबारायचं भजन जिवंत राहावं म्हणून. अहो, भजन करणाऱ्याला जीव घालणाऱ्याचा एवढा अधिकार आहे तर भजन करणाऱ्याचा केवढा असेल मग? तुम्ही पंक्ती घालता ना, आजची ज्यांची पंगत आहे अन्नदाती, अन्नदात्याचा एवढा अधिकार आहे तर आमच्या भजन म्हणणाऱ्याचा केवढा अधिकार असेल? ज्यांच्याकरता तुम्ही भोजन बनवलं आज त्यांचा अधिकार केवढा असेल? महाराज, तुकोबारायचा अधिकार फार मोठा होता. प्रत्यक्ष तू आवली पळत गेली आणि तुकोबाराने विचारलं, आवली उशीर झाला का? आवलीने सांगितलं, महाराज माझ्या पायात काटा शिरला होता. आणि कोण आलं काढायला? म्हणले जाता एक गुराखी होता आलेला. आणि मी त्याला हाताला धरलं आणि विचारलं, ए तुझं नाव काय आहे रे? तो म्हणला माझं नाव विठोबाई. गुराखीच होता महाराज, गुराखीच होता. महाराज म्हणले, बाई इथं भजन करतो त्याचं नाव तुकोबा. ऐका, इथं भजन करतो त्याचं नाव तुकोबा,
आणि ज्याचं भजन करतो त्याचं नाव विठोबा. हे दोन सोडून या अरण्यात तिसरं कोणी येत नाही. आली तर आवलीच येते. आला होता ना त्या अर्थी तो होता. आणि मग आला प्रत्यक्ष येतो आणि त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढतो. अधिकार कशाचा आहे? कशाचा नाही, हा नामाचा अधिकार आहे. नाम वाची, वाचीने नाव घेतलं पाहिजे. बर आता श्रवण भक्ती, हो श्रवणाने मोक्ष मिळतो. मी ओवी सांगतो आधी, ओवी ऐका. मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, श्रवणाने मोक्ष मिळतो. मिळतो कोणाला मिळाला? किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. एक उदाहरण सांगतो पुढे चालतो ऐका. तुम्हाला नेवासा गाव, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा नावाचा तालुका आहे. त्या बाईचा नवरा मरण पावला नाही का महाराज. हे त्या बाईचा नवरा मरण पावला आणि तिच्या मैत्रिणी जवळ आल्या. जुन्या काळामध्ये मालक गेले जावं लागायचं. फोडारीच्या बांगड्या, मैत्रिणी आल्या जवळ. नेसवा तिला पांढरी साडी, करा तिचं मुंडन. जवळ आले ना, पण त्या मैत्रिणीला जवळ घेतलं आणि त्या मैत्रिणीला सांगितलं, ए बाई मला मरा वाटत नाही ग. कोणी सांगितलं? त्या बाईने सांगितलं. एक मैत्रीण खास होती, एक मैत्रीण खास होती. तिने सांगितले, तुला जर मरा वाटत नसन तर एक काम करते का? काय? गावाच्या बाहेर जा आणि एका खांबाला टेकून एक साधू बसलेला, त्याच्या पाया पड. तो साधू तुला वरतून आशीर्वाद देईल, सौभाग्यवती भव, आणि तुझा नवरा जिवंत होईल. म्हणजे होईल असं म्हणजे करून पाहायला काय हरकत होती. अहो महाराज, तिरडीवरती नवरा रचला आणि तिरडीच्या पुढे बाई पळत होती. पळता पळता एका खांबाला टेकून एक साधू दिसलेला पाहिला. सूर्या इतकं ते त्याच्या चेहऱ्यावरती होतं आणि लखलखीत दिसणारा साधू पाहिला आणि पायावर डोकं टेकवलं. पायावर डोकं टेकवलं. पायावर डोकं ठेवता टेकता त्या साधूने वरतून आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, आशीर्वाद दिला. महाराज त्या बाईला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. ती उठून उभा राहिली. बाबा, हो महाराज, तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा आहे. मी महाराजाचं नाव सांगतो म्हणजे चरित्र ध्यानात येईल. त्या साधूचं नाव होतं संत श्रेष्ठ, संत ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराने आशीर्वाद दिला. बाई, मी दिलेला आशीर्वाद आणि मी दिलेला शाप कधी रिटर्न जात नाही. साधूचा शाप आणि साधूचा आशीर्वाद कधी रिटर्न जात नाही. तो काही ना काही कामच करून जातो. आशीर्वाद आणि शाप. हो ऐका ऐका ऐका. आशीर्वाद दिला आणि सौभाग्यवती भव. ती म्हणली, महाराज तुम्ही आशीर्वाद दिलाय खराय, पण तिरडीवरती चाललेला नवरा माझा आहे. म्हणले, सांग तुझ्या नवऱ्याचं नाव. माझ्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद आई. आवाज दिला, सच्चिदानंद बाबा. झोपेतला माणूस जागा व्हावा तसा मृत्यूमधला तिरडीवरून उठून खाली आला माणूस. मेलेला माणूस जीवन आणि खाली आले महाराज. ऐका, आणि त्यांनी त्यांच्या पायावर डोकं टेकवलं. माऊली उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुम्हाला वाहून देतोय. मी लय वाट पाहतो बरं का कोणी म्हणावं मला तुम्हाला समर्पण. आपल्याला दारी धरायला माणूस नाही आपल्याकडे. पण माऊली ज्ञानोबाराय तसे नव्हते. ऐका, ज्ञानोबाराय स्वार्थी नव्हते म्हणून ज्ञानोबारायचे फोटो घराघरात लागले. आपण स्वार्थी आहोत ना, म्हणून आपला फोटो आपल्या घरचे सुद्धा वर्ष श्राद्ध दोस्तर ठेवणार नाहीयेत. कठीण आहे महाराज, अवघड आहे आपलं. काय महाराज ज्ञानोबारायचं जीवन आहे. ज्ञानोबारायने सांगितलं, हो मला देऊ नका, तुम्हाला द्यायचंय ना तर या जगा करता द्या. मी सांगतो तुम्ही लिहा. हे ऐका, येऊ काय गेल त्याकडे बाहेर बरोबर. मला परत पहिल्यापासून सांगावं लागलं. अवघड आहे महाराज. मी त्याने हात जोडला आणि त्यांनी सांगितलं, बघा जगा करता देऊन टाका. काय द्यायचं ऐका. ते म्हणले, काम करा, मी सांगतो तुम्ही लिहा. ज्ञानोबारांनी सांगायला सुरुवात केली. ज्ञानोबारांनी सांगायला सुरुवात केली. त्यांनी लिहायला सुरुवात केली. तोंड करू गेली बडबड, गीताई तोडली. काय ज्ञानोबारांनी ज्ञान सांगितलं बघा. लोपले ज्ञान जगी किंवा प्रगट गुह्य बोली. मग ज्ञानाग्नी संपर्गे कडसिले निविवेके, ज्ञानाले परिपाके अमोलासी. तुम्हा इतकं स्वच्छ ज्ञान जगाच्या समोर ज्ञानोबारांनी मांडलं. आणि महाराज ते लिहिण्याचं काम आमच्या सच्चिदानंद बाबांनी केलं. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, सगळी ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचंही नाव नाही. ज्ञानोबारांनी घेतलं नाही, कोणाचंच नाव नाही घेतलं. ऐका, ज्ञानेश्वरीत कोणाचंच नाव नाही घेतलं, पण शेवट ज्ञानेश्वरीला म्हणावं लागलं. शके 1212 उत्तरी तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरी लेखकू झाला. आपण सच्चिदानंद बाबाकडे जाऊ सगळे आणि बाबाला विचारू, बाबा ज्ञानेश्वरीने तुमचं नाव घ्यावं असं तुमच्याकडून काय घडलं?
कोणाचं नाव नाही ज्ञानेश्वरीत तुमचं आहे तर सच्चिदानंद बाबा सरळ उत्तर देतील, काहीच नाही. ज्ञानोबारांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी हाताने लिहिता लिहिता कानाने श्रवण घडली, नाम वाचे श्रवणी कीर्ती, श्रवणाने मोक्ष मिळतो. विठ्ठल पाय चित्तामध्ये धारण करणं, त्याचा काय अर्थ लावायचा? त्याच्या संबंधीचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये घेणं म्हणजे काय होणं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात काळ 7 ते 9 कीर्तन ठेवा, 9 ते 11 ठेवा, नाही तर 10 ते 12 ठेवा, कीर्तन रांगणार. त्याचं कारण असं, एवढे सगळी ताकद एकत्रित. आता आमच्या कार्यकर्त्याला वाटलं 7 ते 9 कीर्तन ठेवले, लोक लवकर जमत येईल, जेवले की आपली घरी गेली. 9 ते 11 कीर्तन होतं, तर काय झालं, लोक जेवायचे घरी जायचे. कीर्तनाला मग आवाज एकटा, लय मोठा मांडव 5च पांडव. लोक हुशार आहेत हो. तरुण मंडळी तुम्ही बसले ना, सगळे कार्यकर्ते मंडळ म्हणून सांगतो, लोक हुशार आहेत. तुम्ही 7 ते 9 ठेवलं तरी लोक हुशारच आहेत. लोक म्हणले 9 ते 11 काय करायचे, आधी जेवून जायचे, आपण 7 ते 9. बरं, लोकांनी ठरलं आता. लोक म्हणले तुम्ही 7 ते 9 ठेवलं ना, बरं आम्ही बरोबर 9 वाजता येतो, चलू द्या तुमचं. काय महाराज अवघडी, पण एवढा आनंद आहे बा. एवढे सगळे असले की त्याचा आनंद काही और आहे. आता आमचे महाराज मंडळी आहेत, रवींद्र महाराज आहेत, सोपान महाराज आहेत, पुरुषोत्तम महाराज आहेत, आमचे सार्थक महाराज आहेत. किती गोड वाटतंय पहा बरं आता वातावरण. असं वाटतं की दादा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा या मंडपामध्ये येऊन नाचणार आहे, इतकी ताकद निर्माण होती भाजन. नाही तर मी एकटा किती बडबडलो तर काही नाही, महाराज यांच्यावरच सगळं आहोत. हो, महाराज म्हणतात माणसाचा काळ सार्थक झाला पाहिजे. कशाने काळ सार्थक होईल? मी 3 पर्याय सांगितले. पहिला पर्याय सांगितलं वाचन नाव घ्या, दुसरा पर्याय सांगितलं श्रवण करा, आणि तिसरा पर्याय सांगितला विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण करा. आता निळोबारे म्हणतात माणसाचा काळच सार्थक झाला पाहिजे. काळ म्हणजे ऐका, आपलं जन्म आणि मृत्यू हे मधलं अंतर भेटलंय ना आपल्याला, हे आपला काळ सार्थक करण्याकरता भेटलं. आपण लोकांना विचारलं काय चाललंय तुमचं, लोक म्हणतात बरं आहे. बरं नाही, खरं काय आहे सांग. इथं सगळा मचाळा आहे, इथं बरं काही नाही. नामा म्हणे ते काही नसे बरे, आणि क्षणाचे ते खरे सर्व आहे. इथं काय खरं महाराज? हे बघा, आपण ज्याच्यात राहतो ना ते आपला काळ सार्थक होऊन देईल असं वाटत नाही. वाटतं का? आपण ज्या संसारात राहतो तो संसार आपला काळ सार्थक होऊन देईल असं वाटत नाही. तुम्ही आता घरी गेले ना, तुम्ही घरी जाणार आहेत ना आता, का चालतं पंढरपूरला? नाही ना, बरं घरी जा. आता घरी गेला ना तुम्ही, घरी तुमच्या घराला दरवाजाला उंबरा आहे, उंबरा म्हणता ना तुमच्याकडे, उंबरा पहिल्या दरवाजाला. त्या उंबऱ्याला विचारा, उंबरे दादा किती लोक जाताने पाहिले रे? तो उंबरा प्रमाण सांगल तुम्हाला. तुम्ही असं काही आम्हाला प्रोत्साहन दिलं, आम्हाला बरं वाटतं जरा. आम्हाला वाटतं आमचं मोगाम चाललं, कोणाला कळत नाही का? लय भामटेण नाही राहायचं, हे खुश राहायचं. बघा एक वाक्य बोलतो मी, माणसाला आयुष्य थोडे आहे ना, कधी मारणारी भरोसा नाही. आजची रात्र उद्याचा दिवस उगणार आहे का आपल्याला माहित नाही. हसून घ्यायचं. हा, कोणी काय म्हणले बम, काही माणसं लय दमोट राहते, काही माणसं एकटे बसते निरा. मी म्हणलं भाऊ तुम्ही एकटे बसले पुढे, बरं आहे महाराज. बरं काय म्हणलं, तो आयपाशी कोणी बसा ना, तू खवटत तेवढा मरायला बस सांग. तो आयपाशी कोणी, तो आयपाशी बसणाऱ्या उद्या फाशी घ्यावं लागेल. लय माणसं दमट नाही राहायचं, हसत राहायचं. जेव्हा माणूस हसतो ना तो 100 वर्ष जगतो. जे असं कविष्ट राहतं थोबाडच वाकडे करते, वाकडे मरत लवकर काय घेता मा हसलं. इतकं गोड वाटतं. आता खरं सांगू का, आता पांडुरंग पंढरपुरात नाही, आता आपल्या सप्त्यात. एवढं गोड गाणं ऐकायला पांडुरंग कुठं राहणार आहे सप्त्यात? आज त्या उंबऱ्याला विचारलं, उंबऱ्याने इतकं गोड प्रमाण सांगून उंबरा आजा मेला, पांजा मेला, बाप मस्ता गेला, देखत नातू पण तो इतायसा झाला. आता उंबऱ्याला विचारा, उंबरे दादा एवढे लोक जाताना पाहिले, कोणी काही हात, आमच्या आजाकडे 200 एकर जमीन होती रोडटच हायवेला, काही गुंठाक्षभर हातात नाही आता पाहिली करते नी. उंबरा म्हणला गुंठाक्षभर काय, इथं ती चिमूटभर मी नेऊ देत नाही. हे उंबऱ्या इतका निभार या जगात माणूसच नाही. किती जणाच्या लाथा खातं दिवसभरात, ते साऱ्या घराच्या लाथा खातं देई. पण त्याला मी विचारलं एक दिवस, म्हणलं उंबऱ्या साऱ्या घर लाथा आणतं तुला, ते म्हणतं आणून देईन महाराज, पण आपण काही नेऊन देतो की आणला आनंदी काय आणायचं महाराज. हे जर आपल्याला काही देत नाही तर याच्या संगतीत राहण्यात काही अर्थ नाही. हे लोक आपले नाहीत महाराज. लोक म्हणायचे माय माराव मावशी उराव. ही मावशी कोरोना दिसलीच नाही, कुठं गायब झाली. ही पॉझिटिव्ह माणसापाशी बसायला पाहिजे. बस गायब घडी करा, आम्ही फिरून येतो जरा. कठीण आहे हे लोक आपले. अहो आमच्याकडे परदेशी एक म्हातारं मेलं, आता थोडं रंगलंय म्हणून सांगतो बरं का, नाही तर नसतं सांगितलं. म्हातारं मेलं ते असं खुटीलं, त्याच्या तोंडात बोळा, ते कापसाचे बोळे घालतात ना, नाकात कापसाचे बोळे, कानात कापसाचे बोळे, तिने असं बांधून टाकीत त्याला जाम. आता ते काही पळून जात आहे का काय म्हणा, पण ते बांधित लोक त्याला असं जाम.
आणि ते नुसतं पाहत होतं असं आणि ते बांधून टाक. अहो त्याला 4 पोरी, एक पोरगी त्याची यवतला दिलेली होती. यवत जरा जवळ आलं का? लांबचं सांगू जरा. नाही बरं बरं, यवतच बरं आहे आपलं जवळ दे. रेडीमेड शर्ट आहे बरं का, त्याला बसून जायचं मी आपलं मोगाम सांगायले. एक पोरगी यवतला दिली होती, एक पोरगी आमच्या अहिल्यानगरला दिली होती, एक पोरगी पुण्याला दिलेली होती आणि एक पोरगी मुंबईला दिलेली होती. गावाचे नाव मी ठळक ठळक सांगितले, गेले तिकडे तर भेटून या त्यांना. 4 पोरी त्याच्या रडा. 3 पोरी लवकर जमल्या, मुंबईवाले यायला थोडा उशीर लागला. 3 पोरी अहो रडायला लागले मोठमोठे. दादा आमच्याकडे पाहा ना, दादा आम्हाला बोला ना, दादा तुम्ही कम बोला ना, दादा आमच्या पोराला आता कपडे कोण घेईन, दादा आम्हाला साड्या कोण घेईन, दादा जावायला चोरून पैसे कोण देईन. तुम्ही ऐका जा, मी आपलं भांडवलापुरतं ऐकलेलं कामापुरतं माय कठीण आहे, पण ऐकायला बरं असतं. तुम्ही कान देऊन ऐक. अहो इतकं गोड. आणि रडायला लागली मोठमोठे. दादा आमच्याकडे पाहा, दादा तुम्ही आम्हाला बोलाला. आणि खरंच दादाने म्हणायला पाहिजे का आली बाई तू, बाई तर या टेकीन दादाच्या आधी हीच आहे. जावा दादा बोलत होता आता तू म्हणली माया पोराचे पेपर चालू आहे, तू काय थोडी धोरणात आहे का? आता लागली नाटके करायला, आम्हाला कळत नाही. दादा आमच्याकडे पाहला, दादा रडायला लागली मोठ. मी म्हणलं अरे घ्या उरकत, पाहुणे नौकडे काटा गेला. त्याने आपलं 2.5 तास घ्यायचं. मी म्हणलं काय हे मला आतून आवाज म्हणले महाराज मुंबईवाली नाही आली तर दादाला कसं वाटून. मी म्हणलं येऊन द्या बा, आपलं काय म्हणणं नाही. तेवढ्यात मुंबईवालीच्या दारात गाडी, तिने असा दरवाजाच लुटून दिला बा. आणि मोठ्याने दादाच्या अंगावर उडी मारली आणि मोठ्याने दादाला कौटळून मिठू. दादा आम्हाला बोला ना. दादा आता रडायला लागली मोठ्याने. तिला समजून सांगायला लोक तो समजून घ्या, तू मोठी, तो बाकीच्याकडे पहा, तो नाही राडा मागे लक्ष समजून घ्या, तोच आज केल्यावर बाकीच्याने काच करा असं समजून. आणि ओढायला लोक तिला. ती काय कोणाचं ऐका ना, ती दादा दादा दा. आता काय झालं, ती रडता रडता तिला लोक ओढीत होते. वडिता काय झालं, तिचा हात असा दादाच्या हाताकडे गेला. दादाच्या बोटात होती 5 तोळ्याची अंगठी, सोन्याची अंगठी तिच्या हाताला लागली. आणि तिने आपला नाजूक स्वर लावला. ते म्हणली पहा ना दादाच्या हातात अंगठी कशी दिसती, स्वरात म्हणली ती. मग आपल्या यवतवलिंग बसन तिने कशाला स्वर लावा, तिने इकडून मोठ्याने स्वर लावला. ती म्हणली आपल्याला देईन म्हणले होते ना. हे लोक अहो जाऊ द्या. तिकडून लगेच हळूच आमच्या नगरवलीने स्वर लावला. ते म्हणले अजून तर कुठं बिघडलंय, तो याच हातान तू स्वानाराकडे घेऊन जाय ना तुला. बरं जाऊ द्या. तिने स्वर लावला. पुण्यावलीने हळूच स्वर लावला. ती म्हणली चौघी समान वाटण्या करा, नाही तर दादाच्या हात प्यायला शांती. हे लोक आपले नाहीत. आमचे बाबा म्हणायचे सब पैसे के भाई. आमचे बाबा म्हणायचे म्हणून बोलतो बरं. आमचे बाबा म्हणायचे माल हे तो ताल हे, नाही तो माणूस बेताली.